सर्वांचे स्नेही विकास माडिक यांच्या मनातून लिहिलेली कथांची मालिका ज्याचं नाव आहे एका आजीची गोष्ट, आणि हा प्रकाशन सोहळा संपन्न होत असताना उपस्थित महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अभिजितजी भांगर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्री डॉक्टर कैलासजी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अभयजी देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार समरजी खडस, ज्येष्ठ पत्रकार महेशजी म्हात्रे, उद्योजक आणि लेखक श्री प्रफुल्लजी वानखडे, कवी अरुणजी म्हात्रे आणि आपल्याला सर्वांना गुंफण्याचं काम करणारे महेंद्र कोंडे, उपस्थित या सभागृहातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, विकासने त्या आमंत्रण पत्रिकेमध्येच लिहिलेलं आहे की फक्त हा कार्यक्रम निमंत्रित करता का आमंत्रित कोणा करत आहे, आमंत्रित का करत आहे. एरवी जर विकास माडिकने जर तसे ते फ्रीलान्स ठेवलं असतं तर भावे थिएटरसुद्धा त्या ठिकाणी कमी पडला असता. परंतु आज खरं म्हणजे मी पण इथल्या त्याच्यात 50% लोकांना नावाने ओळखतो, परंतु इतक्या लोकांची नावं घेणं म्हणजे पुन्हा वेळेचा मेल जुळून येणं कठीण होईल. म्हणून सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे विकासविषयी बोलायचं म्हटल्यानंतर मग मला माझ्याविषयी बोलायला लागेल. हा साधारणपणे 96-97च्या कालखंडात विकासचा माझा परिचय झाला. विकासाने माझ्यामध्ये साधारणपणे 20 वर्षाचं अंतर आहे. पण एखाद्या ज्येष्ठाचा मी मित्र आहे, त्याच्या मुलाचा पण मित्र आहे आणि त्याच्या नातवाचा पण मित्र आहे. 3 पिढ्यांचा मित्र असलेला गणेश नाईक. जीवनामध्ये विकास ज्यावेळेला आला त्यावेळेला मी 90ला आमदार झालो आणि 95ला मंत्री झालो. त्याच कालखंडामध्ये धीरूभाई अंबानींची रिलायन्स कंपनीमध्ये माझी युनियन झाली होती आणि त्या कंपनीच्या अनुषंगानं बाळासाहेब ठाकरेंमध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद, अशा प्रकारच्या वृत्तपत्रामध्ये विठ्ठलराव चर्चा व्हायच्या. विठ्ठलराव बरोबर आहे ना की बाळासाहेब ठाकरे माणूस, मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस, परंतु हलक्या कानाचा माणूस. काय बोललो मी? कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते. कालांतराने मग ती जर त्यांना जर असं वाटलं की नाही हे चुकलं आपलं, तर त्या माणसाने कधी संकोच बाळगलेला नाही आपली चूक करताना. हा त्या माणसाचा मोठेपणा आहे. माझ्या जीवनामध्ये ज्याला हा प्रसंग आला त्याला विकास, माझ्या ऑफिसमध्ये विकास सर यात्रा मुंबईला जायचं आपल्याला. बाळासाहेबांच्या आतल्या अभ्यासिकेमध्ये बाळासाहेब, मी, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर जोशी आणि उद्धवजी ठाकरे. मला का बोलले मला नव्हतं माहिती. मनोहर जोशी लिहिण्याचं काम करत होते. आता मुख्यमंत्री तर लिहितात म्हटल्यानंतर आता आणि ती मला दिली आणि मला बाळासाहेब बोलले गणेश तर तू ते प्रेसला देऊन टाक. मी गाडीत बसलो, नंतर गाडीत ती चिठ्ठी विकासलाच वाचायला सांगितली आणि त्याच्यामध्ये जे लिहिलं तर मी डायरेक्ट त्याला मोटरोला मोबाईल होता. म्हटलं मी साहेब म्हटलं हे लिहिलं की मला पसंत आहे आणि मी काय प्रेसला देणार नाही. बाळासाहेब बोलले तुला काय वाटेल ते देऊन टाक. कालांतरानं प्रश्न असा की धीरूभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते. ते तिघे मित्र होते. सीविंड ही
कप परेडची त्यांचं धीरूभाईचं जे मूल निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिघे कधीतरी 8-15 दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे. त्याला धीरूभाईंनी त्यांना सांगितलं, बघ गणेशला तुम्ही मुख्यमंत्री बनवा. सकाळचे वृत्तपत्रामध्ये बातमी होती, ज्याला 95ला निवडणूक झाली आणि 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती. किती? 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती. बरोबर आहे. जोशीने बोलून घेतलं कोहिनूरला. त्याला कोहिनूर ती आता ती बिल्डिंग झाली, आता पूर्वी ते कौलारूच घर होतं पश्चिमेला. आणि एक बोलवणारे कोण? अनिल थत्ते. अनिल थत्तेने मला, अरे तुला सरांनी बोलवलं, चल. मला मनोज जोशी बोलतात, गणेश मुख्यमंत्री कोण होईल? 145 परत गेलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल. एकशे 144 परत आला तर मग सुधीर भाऊ जोशीला चान्स आहे. आणि त्याच्यात जर 10-15 शॉर्टफॉल आला तर बाकी तुम्हाला चान्स आहे. आणि घडलं तसंच. त्याला शरद पवार साहेबांचे काही त्यांनी उभे केलेले मराठवाड्यातले विदर्भातले सगळे जमा करून मग नंतर मग ते सरकार तयार झालं. आता त्या कालखंडात 92ला ज्याला भुजबळ साहेबांनी जय महाराष्ट्र केला त्याला साहेबांनी मला सांगितलं, गणेश तू आता गटनेता होता. मी साहेब म्हटलं मी ज्युनियर आहे, दत्ताजी सालवे आहेत, सरपोतदार आहेत, सुभाष देसाईचं त्यावेळेला ते सदस्यत्व त्यांचं ते मतदानाचंच रद्द केलं होतं ना, त्याच्यामुळे ते ही वॉज नॉट MLA इन दोज डेज. तर म्हटलं मला पुढे बघा नाही, मला तुलाच बनवायचं आहे, तू ये उद्याला मधुकरराव चौधरींना पत्र घेऊन जा. तर मी काय गेलोच नाही, कारण मला ते काय त्या मोठेपणाच्या ह्या सर्व सिनियर लोकांना डावलून आपण मोठं व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती. राजकारणात आजकाल तसं नाही चालत, कोणाला टांगवरून मोठं व्हायची इच्छा आजकाल असते. पण त्यावेळेला आपल्याला जे संस्कार दिले होते त्या संस्कारानुसार आपण सांगितलं मला नाही जमत. मग एक दिवशी सेना भवनमध्ये सगळे जमा झाले आणि माझ्या नावाची बाळासाहेबांनी घोषणाच करून टाकली. विठ्ठलराव बरोबर आहे ना? झाला तर मी शेवटी पाण्यात पडल्यानंतर पोहायला लागतं, मी पोहलो. मग त्यावेळेला लीडर लोकांचं हाईट 90 फुटावर होती आणि आमदार लोकांची 20 फुटावर. आता ते 90 आणि 20मध्ये 70 फुटाचं अंतर, ते कसं कमी करायचं? मग मी सगळ्या विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणात सगळ्या आमदारांना, मग आमदारांची साधारण 20 फूट उंची वाढवली, 40 फुटापर्यंत नेली. असं घडता घडता विकास तसा म्हणजे देवावर त्याची फार श्रद्धा आहे. ते देवपूजा वगैरे तुम्ही ऐकलं, मी काय पुस्तक वाचलेलं नाही, ते वाचणार आहे मी. तर विकास बोलत, दादा आपल्याला तिरुपतीला जायचं आहे. आता तिरुपतीला जायचं म्हटलं तर त्याला तिरुपतीवरून जाताना परत येताना परत महालक्ष्मीला जायला लागतं. कारण शिंदेसाहेब तुम्हाला कल्पना आहे का नाही त्या गोष्टीची? नाही, महालक्ष्मीला कोल्हापूरला नाही गेलं तर तो तिरुपतीचा तो तुमचा जो झालेला दर्शनाचा सोहळा तो पाण्यात जातो. मग विकासच्या आग्रह करता मग चार्टर विमान केलं आणि ते विमान कोल्हापूरला जात नाही म्हणून तिथून छोटं विमान नेलं. म्हणजे त्या दिवशी 2 विमानं नेली. म्हणजे विकासवर माझा इतका जीव. विकास कधी लेखक होईल मला नव्हतं वाटलं. म्हटलं विकास सगळे दुनियादारीची म्हणजे कुलंगडी सगळी म्हणजे काढत राहील आणि तसा मनाचा सुद्धा मोकला परंतु निधडा आहे. म्हणजे स्वतःचं मत मांडताना कधी तो कचरला नाही. बाकी तुम्हाला मी माझ्यावरून एक सांगतो की आता डॉक्टर राणेचं नाव ऐकलं तुम्ही ऐकलं म्हणजे अभिजित बांगर तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर राणे हे आमच्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट, मी गेली 23 वर्ष तिथं प्रेसिडेंट आहे. तर डॉक्टर राणेला बाळासाहेब बोलले, यार त्या गणेशला बोलवा, त्याला आपण मुख्यमंत्री बनवू. मी त्याला काय बोललो की आमची ज्या जमातीमधून मी आहे ती जमात अशी आहे की
चंदनाच्या पाटावरून आणि चांदीच्या ताटावरून एकदा उठलो ना का पुन्हा बसणं नाही. स्वाभिमान आमच्या रागारागात आहे. परंतु बाळासाहेबांच्या ज्याला ते आजारी झाले त्याला मी त्यांना भेटायला गेलो. झालं गणेश नाईक वॉज दॅर, मी पालकमंत्री, संजू नाईक खासदार, संदीप नाईक आमदार आणि सागर नाईक महापौर म्हणून विठ्ठलराव तुम्ही होते त्यावेळेला. आम्ही सगळे गेलो कारण आमच्या मनात पापच नव्हतं. आज सुद्धा आमच्याविषयी ठाकरे लोक कधी वाईट बोलू शकत नाही आणि आम्ही कधी ठाकरे लोकांशी वाईट बोललेलो नाही आणि बोलायची इच्छा पण नाही. पवार साहेबांनी अजित पवारांना जशी 3 खाती तशी 3 खाती मला पण दिली, म्हणजे सगळ्यांना एक एकच दिलं होतं. परंतु आज त्यांच्याशी सुद्धा आमचा कटुता नाही आहे. आजच्या राजकारणामध्ये हे अभावानं मिळतं आणि म्हणून मी एकच सांगतो, जीवनामध्ये बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व जीवनाचा अंत होत असतो. परंतु अंतिम टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय चांगलं केलं, काय वाईट केलं याच्या आठवणी निघत असतात. कारण त्याला अवयव सगळे निकामी झालेले असतात. हातपाय चालत नाहीत, डोळ्यांनी दिसत म्हणजे वाचता पण येत नाही आणि कान पण बहिरे झालेले असतात बऱ्याच लोकांचे. त्याच्यामुळे ऐकायला चांगली गाणी पण ऐकायला, शेर शायरी पण म्हातारींची ऐकायला पण येत नाही. मग अशा वेळेला फक्त मेंदू काम करतो आणि मग आपल्या आयुष्यात आपण काय चांगलं केलं, काय वाईट केलं हा आता रिव्हर्स फॉरवर्ड. तर ती कॅसेट म्हणजे कुठली आपली कॅसेट असायची ना, रिव्हर्स फॉरवर्ड. आता तो शब्द आता म्हणजे बाद झाला. वेळेला पेजर आला त्यावेळेला माझ्याकडे वायरलेस होता. आपल्या माहितीवर सांगतो, मी आमदार नसताना माझ्या 4 ठिकाणी इथून 125 किलोमीटर माझ्या शेतावर वायरलेस टावर होतं. आमच्या रेतीबंदरला टावर होतं, आमच्या गावात टावर होतं आणि आमच्या क्वारीवर टावर होतं. आणि माझ्या 4 गाड्यांमध्ये त्याला मेल्ट्रॉन ही कंपनी महाराष्ट्र सरकारची, त्याच्यानंतर मी केनवूडचे घेतले. वानखेडे साहेब त्याला आमदार पण नव्हतो मी आणि मी होतो शिवसेने आणि त्यावेळेला गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि एव्हिएशन या 3 लोकांच्या परवानग्या घेतल्याशिवाय वायरलेस तुम्हाला ऑपरेटिंग करायला देर वॉज नो लायसन्स मिळत नव्हतं. तर आता विकासने आजीची गोष्ट सांगितली, मी माझ्या आजोबाची गोष्ट सांगतो. आता इथल्या जुन्या लोकांना माहिती आहे, आमच्या घरी 1942ला लाईट होती. 1942. आता आपल्या ह्या नवी मुंबईमध्ये वीज आली 1960 साली. सुधाकर बरोबर आहे ना, 60ला आली, 70ला सिडको आली, कारण 60ला MIDC आली, त्याच्यानंतर MSCBच्या लाईट पडले. पण आमच्याकडे 1942 साली होती. तर मी ज्याला चर्चा करतो त्याला म्हटलं, माझे आजोबा इतके फॉरवर्ड होते की अरे ह्या मधल्या पिढीने जर थोडंसं नीट केलं असतं. ह्या नवी मुंबईतले सगळ्यात मोठे जमीनदार शाबासकर भाऊ आम्हीच ना, नाईक कुटुंबच ना. आणि आजच्या क्षणाला सुद्धा सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शेतकरी गणेश नाईकच आहे. पण ते कलेक्टिव्ह फार्मिंग आहे आणि कॉर्पोरेट फार्मिंग आहे. कॉर्पोरेट फार्मिंगचा आपला नियम कधी आला बांगरसाहेब? 2013 साली. पण मी 1992 साली कॉर्पोरेट फार्मिंग केली आम्ही. तर विकासच्या अनुषंगानं मी एकच आता मगाशी समर खडस जे बोलले की लिहून ठेवा. आता न्यूटन म्हणजे यांचे त्यांनी लिहिलेत म्हणून येतात. एरवी आपले संत तुकाराम महाराजांना विमान आलं होतं, नाही आलं ना, की तो विमानाचा शोध लावला की आपल्या लेफ्ट बंधूंनी लावला. पण लेफ्ट बंधूंनी लावला असं त्यांनी रेकॉर्ड ठेवलेला नाही. पण आपल्या माहिती करता सांगतो, ज्यावेळेला मी 2005-6च्या कालखंडात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचा मंत्री असताना, म्हणजे हायड्रो पॉवर, थर्मल पॉवर, जिओ थर्मल पॉवर, विंड पॉवर, सोलर पॉवर, तर त्यावेळेला मी मनमोहन सिंग साहेबांना एक पुस्तक दिलं होतं. अलगोरने समस्या निर्माण केली होती की ग्लोबल वॉर्मिंग. आणि अलगोर हे अमेरिकन प्रेसिडेंटशिपचे ही वॉज अ कॉम्पिटिटर. तर म्हटलं ह्या गड्याने म्हटलं जगाला घाबरवलं आहे.
म्हणजे आता आयसीलँड म्हणजे बर्फाळ प्रदेश असते असती कमी होत जाणार आणि जग उष्णतेने मरून जाणार. तर म्हटलं एक काम करूया, मी माझ्या सहकाऱ्यांना बोललो की म्हटलं मी एक पुस्तक लिहू इच्छितो, ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल क्लिनिक. काय म्हणजे हजारो वर्षापासून मानवानं ह्या पृथ्वीबरोबर जो खेळ केला, म्हणजे प्रामुख्यानं पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी आणि अमेरिकन लोकांनी, आणि त्याच्यामुळे पृथ्वीची ही हालत झाली. जर का त्याच्यामध्ये आता त्यांना सुधारले, आता ते म्हणजे कार्बन क्रेडिट द्यायला लागले, विकसनशील देशांना पैसे द्यायला लागले, अरे तुमच्याकडे तुम्ही या गोष्टी करू नका, त्या गोष्टी करू नका. आणि मी त्याला बोललो होतो की कधी ना कधी कोळसा जाळणे हा गुन्हा होईल, लाकूड जाळणं गुन्हा होईल, पेट्रोल जाळणं गुन्हा होईल, गॅस जाळणं सुद्धा गुन्हा होईल. आणि त्यावेळेला मी त्या पुस्तकात लिहिलं होतं की वर्ल्ड ग्रीड, काय बोललो तो, वर्ल्ड ग्रीड म्हणजे जगाच्या पाठीवर, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सूर्य उगवेल त्याला तिथली सोलरची एनर्जी इकडे आपल्या भारत पाकिस्तान, आणि जर तो ग्रीड झाला तर कोणी कोणाला हल्ला पण करणार नाही, युद्ध हे 0-0 जाईल. वानखेडे साहेब पट्टे का माझं म्हणणं? तर हे आवाडा एक जे गाजलेलं कंपनी आहे, तिचे CMD विनीत भन्सल माझे मित्र आहेत. तर त्यांच्याशी चर्चा करताना मी सांगते, नाईक साहब आपने वो कालखंड में दिया तो हम लोग सोचते कि ये हम लोग का आइडिया है, कौन सा ग्लोबल वर्ल्ड ग्रीड. तर म्हटलं प्रश्नाचं म्हणजे मला त्या समोर जे खडंच बोलले की आपण लिहित नाही, ठेवत नाही, त्याच्या परिणामी आपण काहीतरी केलं आहे हे लोकांना कळत नाही. एकूण विकास माडिकच्या प्रेमापोटी एकदा विकास माडीच्या गावाला गेलो मी. किती रात्री 9 वाजले होते विकास, रात्री 9 वाजले होते ना, गावाला तुझ्या गेलो होतं. आणि त्या गावातले सगळे माडिक माझे दोस्त. हां, सूर्यकांत माडिक, प्रकाश माडिक माझ्या म्हणजे युनियनचा जनरल सेक्रेटरी होता. सूर्यकांत माडिक कामगार क्षेत्रामध्ये काम करताना म्हणजे शिवसेनेत गजानन कीर्तीकर वर्सेस सूर्यकांत माडिक, तो वाद मिटवायचं काम माझ्याकडे असायचं. एकूण त्या विकासच्या सगळ्या गावामध्ये, आणि विकास ज्या अर्थी सगळ्यांनी विकासच्या, आणि अभिजित बांगारांनी सांगितलं की विकासच्या मध्ये खरा खुराक म्हणजे लेखक आहे, कवी आहे, म्हणजे कवी पण आहे ना, अरे कविमान असल्याशिवाय लेखक होऊ शकतच नाही. मी सांगतो, तुम्ही साहित्यिक असाल ना, माणसाचं मन कविमन नसेल ना तर तुम्ही लेखन करू शकतच नाही. कोमलता लागते, कोमलता आणि निर्मलता नसेल तर लिखाण होणारच नाही. अदरवाईज ती विल आर्टिफिशियल, लोकांना उल्लू बनवण्याकरता लिहिलेलं ते असेल ते, म्हणजे ते न आपण समजलेलं, न आपण उपभोगलेलं, त्याची चव कशी आहे ते सांगण्याचं काम हे आर्टिफिशियल. आता अभिजित बांगर साहेबांनी सांगितलेली गोष्ट करा, आणि ते कैलास शिंदे साहेबांना माहिती आहे, मी कधीही कोणाच्याकडे परवानगी घेतल्याशिवाय, कळवल्याशिवाय मी कधी जात नाही, कोणाहीकडे जात नाही. आणि डॉट टायमाला, आणि जर 5-10 मिनटं उशीर होणार असेल तर मी ॲडव्हान्समध्ये करतो, बा असं गडबड झालं, मी 5 मिनटं उशिरा पोचतो. तो कोविडचा कालखंड, भाऊ भावाला भेटायला मागत नव्हता, इट वॉज फॅक्ट. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण आहे, मित्र आहे, एरवी खाया प्यायला, परंतु त्या कालखंडामध्ये कोणी कोणाचं तोंड बघायला मागत नव्हतं. गणेश नाईक वॉज दॅर. बंगारासाहेब येतो ना मी कोविड सेंटरला, हॉस्पिटलला, आणि दर आठवड्याला भेटायचो मी. 95ला संजू नाईक महापौर झाले, तर 95 ते 2020 पर्यंत त्या महापालिकेमध्ये फक्त मी 3दा गेलेलो आहे. बांगरसाहेब, शिंदेसाहेब किती? 3दा. आणि त्याच्यानंतर किती वेळ झाली आपली? 80-86 वेळ झाली. हां, एखाद्या नगरसेवकासारखा येऊन तुमच्यासमोर बसायचो मी. देंटू आजच्या स्टेजला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या लेनचा एकही मंत्री नाही आहे. देशपांडे साहेब, गणेश नाईकची जी कॅबिनेटचा जो एकूण ड्युरेशन आहे तिथला एकाही कोणाचा नाही आहे. पण आय वॉज कमिंग आणि आय वॉज व्हिजिटिंग दी पीपल.
इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द पब्लिक. आणि निश्चितपणे आम्ही तिथं गेल्याचा तुम्हाला पण फायदा झाला आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहिले त्याचा फायदा जनतेला झाला. आता तुम्हाला समोरच कळची तुम्हाला कल्पना असेल की 2000 साली मी अनाऊन्स केलं की या शहराचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही वाढली. आणि मग अभिजित बांगर साहेबांना सांगितलं आता तुम्ही नाही वाढवायची, शिंदे साहेबांना आता तुम्ही महासभा येईल ते बघून घेऊ आम्ही. आणि मी आता सांगतो की अजून 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. अजून मला आत्मविश्वास आहे की हे शहर इज ए ब्लेस्ड बाय गॉड. परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेलं शहर आहे. फ्लेमिंगो कुठे आहेत? ठाण्यामध्ये नाहीत, पनवेलमध्ये नाहीत, मुंबईमध्ये नाहीत. मुंबईला होते ते हाकलवले आणि सगळे आता फ्लेमिंगो सगळे आमच्याकडे आहेत. पण मधल्या काळामध्ये काही चक्रम लोकांनी ते फ्लेमिंगो येणारा प्लॉटच ते दिला होता कोणाला? बिल्डर लोकांना. मी ओपन बोलतो अजूनसुद्धा की या सिडकोमध्ये अजूनसुद्धा काही नालायक आणि भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. मी ओपन बोललो आहे, सभागृहात बोललो आहे. आणि म्हणजे काल परवा शिंदेसाहेब तुम्ही नव्हते, तुम्ही काही कारण परत्वे नव्हते. पण मी सांगतो आपल्या महापालिकेत सुद्धा तुमच्या कानावर मी गोष्टी घालतो, तुम्ही त्या गोष्टी दुरुस्त करता. परंतु हे दुरुस्त फार गतीनं करण्याची गरज आहे. आपला व्यक्तिशा कोणाचा व्यर्थव नाही. मी सांगतो आता मी भाजपमध्ये असलो तरीसुद्धा मला मी माणुसकी धर्म जाणारा माणूस आहे. मग तुम्ही बोलले का प्रॉम्प्टरवर का टेलिप्रॉम्प्टरवर तुमचे सगळे लोकांनी टाळ्या वाजवल्या, ते कोणाला उद्देश होते ते लोकांना समजत. एवढी लोक जनता एवढी चाणाक्ष झालेली आहे. तर मी धर्माच्या पलीकडे, मी जातीच्या पलीकडे, मी भाषेच्या आणि त्याला आपण पक्षाच्या सुद्धा पलीकडे. एखादा माणूस जर त्या ठिकाणी जर न्यायप्रियच असलेल्या भावनेतून जर तुमच्याकडे आला तर तुम्हाला अधिकार असताना तुम्ही जर त्या अधिकाराचा प्रॉपर वापर नाही केला तर कालांतराने मी सांगतो उद्या समजा खंडातल्या ज्यांनी चुका केल्या त्या लोकांना एकदा परत संधी दिली गेली. भीष्माचार्यांना सांगितली की आता तुम्ही कसं वागा, द्रोणाचार्याला सांगितलं तुम्ही कसं वागा, कर्णाला सांगितलं कसं वागलं. तर कर्ण काय सांगितलं त्या कौरवांना सांगितलं की नालायक लोकांना तुम्ही जर ह्या ज्या चुकीच्या गोष्टी करता ते कारण आता तुमचं राज्य मला नको आहे. कोण सांगेल? हां, भीष्माचार्य बोलतील तुमच्याकरता मी राजधर्म पाळला त्यावेळेला, आता मला नीतिधर्म पाळायचा आहे. आर यू ॲग्री विथ मी? आणि त्या गोष्टी होतील तरच त्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्या काही गोष्टी करता तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून जर दूर जाणार असाल तर कधी ना कधी तुम्हाला प्रायश्चित भोगावं लागणार आहे. बांगर साहेब, शिंदे, मी एवढंच म्हणतो की एखाद्या सद्गुणी माणसाकरता जीवाचं रान करा. आणि मी आय यूज्ड टू टेल की वाण्याच्या दुकानामध्ये गव्हाचा नंबर 1, 2, 3 कॅटेगरीचे गहू असतात ना. म्हणजे प्रशासनामध्ये सुद्धा जीवाचं बाजी लावणारे न्याय करणार म्हणजे न्याय करणार आहेत ना, असे अधिकारी आहेत. न्याय करणार चुकीचं नाही. पत्रकारामध्ये सुद्धा शोधपत्रिका घेऊन वाट लावलेली आहे ना भल्या भल्यांची, का नाही? सुद्धा जीवाचं रान करणारे सुद्धा राजकारणी आहेत. आणि न्यायाधीशामध्ये सुद्धा राजा तू असेल ते राहत रामशास्त्री प्रभूने, म्हणजे कशासाठी की राजा जरी चुकला तरी राजाला सोडणार नाही. राजाला सुद्धा चूक दाखवायची हिंमत पाहिजे. आणि जी लोक हिंमत दाखवतात ना त्यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आनंद मिळतो. जी लोक आपल्या कर्तव्यापासून दूर जातात, काल निघून जातो. ही मॅटेरियलिस्टिक भौतिक असलेल्या गोष्टी, गाडी गोडी बंगला माडी या सगळं इथंच राहणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना आम्ही टी व्हीवर बघतो. महेश काहीतरी लोकप्रभाला होतास त्याला तू, तेव्हापासून महेशचे वडील माझे मित्र. मी वाड्याला म्हणजे महेशच्या गावाकडे मी जायचो. पण ज्या सात्विकतर प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्या स्तरातून जावं लागलेलं आहे. आणि मी त्याला तावून सुलाकून आणि मी माय हँड्स आर क्लीन, माय हार्ट इज क्लीन.
कुठल्याही खारीच्या लालनी गणेश नाईकने माझ्यावर जुलूम केला असं सांगितलं तर आपण त्याच क्षणात आपण दुनियेचा त्याग करू, हे मी का सांगू शकतो. आणि जीवन जगताना आनंद मिळाला पाहिजे. मृत्यू हा दुःखमय कोणी सांगितलेला आहे? ज्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये नीटच जीवन जगलेलं आहे त्या माणसाचा मृत्यूसुद्धा आनंदमयी असतो. त्रास दिला असेल तर त्यांना मृत्यूची चाहूल लागताना त्याचा थरकाप होतो. एअर कंडिशन रूममध्ये सुद्धा त्यांना घाम फुटतो. ते विकास महाडिकच्या या आजीची गोष्ट सांगताना माझा अधिकार आय एम 75 रनिंग. मी कडसपारात मी ती दाढी पिकली म्हणून मी बोलतो काय बुद्धा लोकांनी भारदस्त परायावा म्हणून बोलतो मी दाढी रंगवत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की लक्षात आलं की जीवन जगताना आपल्या मनाला आनंद नसेल ना तर जीवनात जगायचं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा भाजपच्या म्हणजे लोकसभेच्या वेळेला उमेदवारी मिळाल्यानंतर कोणी ABP माझ्याचे पत्रकार त्या गणेश नाईकांना तंबी, तर मी ABP माझ्याचे आपले एक संपादक खांडेकरांना फोनच लावला. मी त्याच्याशी कधी बोल म्हटलं मी खांडेकर साहेब मी गणेश नाईक बोलतो, पहिल्यांदा तुमच्याशी बोलतोय. तर म्हटलं तुमच्या त्या स्क्रोल चालले की गणेश नाईकला वरून तंबी. म्हटलं मी शिस्तबद्ध जीवन जगणारा माणूस आहे, समोरच्याचा सन्मान करणारा माणूस आहे, प्रेमानं दिलेली एखादी गोष्ट ती जीवापाड जतन करणारा माणूस आहे. परंतु गणेश नाईकला तंबी देणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. काय बोललो मी? हे ओपन बोलतो. तकलादू या गोष्टींकरता आपल्या मनाला जी न दुसणारी गोष्ट कोणी सांगितली विल नॉट ॲक्सेप्ट इट. विनम्रपणे सांगू तुमचं तुम्हाला लखलाभ हो, आम्ही जातो आमच्या गावा. म्हणजे हां हो हो हो. तर सांगण्याचा उद्देश असा की विकास महाडिकने अजून 4 पुस्तकं लिहिणार आहे. तर ही पहिल्यांदा विकास मी वाचणार आहे आणि मग तुझ्याशी या विषयावर मी चर्चा करणार आहे. म्हात्रे साहेब एक दिवशी विकास महाडिकच्या गोष्ट आजीची याच्यावर असा एक परिसंवादच ठेवू ना आपण. ऐकला परिसंवाद ठेवू. हां म्हणजे आणि ही गोष्ट खरी की मावशीची मोरूची मावशी श्यामची आई ह्या आई मावशीवर गोष्टी भरपूर आल्या पण आजीची गोष्ट कोणी सांगितली नव्हती, ती विकासने सांगितली. एवढा विकासचा आजीवर प्रेम आणि ज्यार ते आजीवर त्याचं प्रेम म्हणजे आजीचं सुद्धा त्याच्यावर प्रेम असेलच. एरवी कारण 1 वे ट्रॅफिक होतच नाही. आणि म्हणून विकास तुझ्या या साहित्यिक जीवनामध्ये तू यशस्वी व्हावास अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि आज उद्या महाराष्ट्र दिन म्हणजे दिवस नाही तो कामगार दिन परत आहे. त्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या करता शुभेच्छा देतो. आणि आज आजचा क्षण पण म्हणजे अक्षय तृतीयेचा ज्याला क्षय नाही अक्षता म्हणजे न तुटलेलं तांदूळ. आता आपल्या लग्नाकडे तर ते गोणीमध्ये हात घाल आणि दे वाटून दे फेकून. टिपिकल जे संस्कारी लोक आहेत ना त्यांच्याकडे एक तांदूळ निवडला जातो आणि मग तो त्या ठिकाणी छोट्याशा पाऊचमध्ये त्या ठिकाणी त्याचं वितरण केलं जातं आणि त्या अक्षता टाकल्या जातात. तशा प्रकारचे विकास तुझा अक्षय काय बोलतो ज्याला क्षय न हो म्हणजे तुटलेलं नको, सडलेलं नको, किडलेलं नको, असं तुझं प्रफुल्लित जीवन जावं ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.